10 वर्षानंतर प्रथमच बंदोबस्त लागला नाही, त्यामुळे मी हा 31 डिसेंबर एन्जॉय करणार आहे. आणि मी हे पण ठरवलं की आपण प्रत्येक वर्षाच्या 1 तारखेला काही नवीन संकल्प करतो. त्या संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो आणि पुन्हा पुढच्या वर्षी नवीन तारखेला पुन्हा नवीन संकल्प करतो. परंतु त्याचं आपण परीक्षण करत नाही. तर यावेळेस मी माझ्या संकल्पाचं परीक्षण करतोय का मी किती संकल्प पूर्ण करू शकलो. तर काही संकल्प मी नक्कीच पूर्ण केले. त्याच्यातला महत्त्वाचे संकल्प म्हणजे पहिला संकल्प, मी LLBची डिग्री प्राप्त केली यावर्षी. दुसरा संकल्प होता माझा, तो म्हणजे मला विमानाने प्रवास करायचा होता. तुम्हाला माहिती आहे का, यावर्षी मी आणि भंडारी सर आम्ही दोघांनी सहकुटुंब केरळ, तामिळनाडू येथे प्रवास केला. तेथे आम्ही बरेच ठिकाणी फिरलो. तिसरा महत्त्वाचा संकल्प होता माझा, तो म्हणजे मला लवकर उठण्याचा सराव करायचा होता. तर मी सकाळी लवकर उठण्याची सवय अंगीकारली. आता मी सकाळी उठून लवकर प्राणायाम आणि ध्यान देखील करतो. तुम्हाला बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की मी आता सध्या खूप रनिंगवर सध्या माझा फोकस आहे. तर फोकस याच्यासाठी का मी जेव्हा तरुण होतो कॉलेजला, त्यावेळेस मी कॉम्रेड मॅरेथॉन, जी दक्षिण आफ्रिकेत भरणारी मॅरेथॉन आहे, जी जगातली सर्वात जुनी आणि खडतर मॅरेथॉन आहे. मी असाच संकल्प केला होता त्यावेळेस का आपण ती मॅरेथॉन पूर्ण करूया. नंतर कामाच्या ओघात मी ते सगळं विसरून गेलो आणि आता जून 2024मध्ये नाशिकच्या पोलीस हवालदार अश्विनी देवरे मॅडम यांनी ती कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण केली. त्यामुळे मला देखील हुरूप आला आणि मी विचार करून 1 ऑक्टोबर 2024ला मी माझं रनिंगची जर्नी सुरू केली. त्यावेळेस मी फक्त 200-300 मीटर पळू शकलो आणि आज मी जवळपास 10 किलोमीटरचा टप्पा मी गाठला आहे. ते पण 10 किलोमीटर मी 1 तास 2 मिनटामध्ये पूर्ण केलं आहे. मध्यंतरी मी नाशिक येथे झालेल्या मास्टर गेममध्ये देखील सहभाग घेतला. तिथे मी 5 किलोमीटर, 200 मीटर आणि 1500 मीटर या तिन्ही इव्हेंटमध्ये भाग घेतला होता आणि 1500 मीटरच्या इव्हेंटमध्ये मला ब्रॉन्झ मेडल देखील मिळालं. तर या जर्नीमध्ये मला आमच्या अश्विनी देवरे मॅडम, माझा बॅचमेट उदय वाचे आणि नवाज शेख यांनी खूप मदत केली आहे. तर मी ठरवलं आहे की असंच आपण रनिंग सुरू ठेवूया. आणि कारण की कसं आहे, आपण ती कॉम्रेड मॅरेथॉनचं आपलं स्वप्न होतं, त्याच्यासाठी कमीत कमी आपण पुढच्या वर्षी फुल मॅरेथॉन पार पाडण्याचा नक्कीच संकल्प करूया. यावर्षी मी ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यामध्ये मिळून 50 दिवस पळालो आहे. या 50 दिवसामध्ये 25 ऑक्टोबरला माझा अपघात झाला होता आणि 25 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या दिवसामध्ये मी पळू शकलो नाही. परंतु तरी देखील त्यानंतर मी पुन्हा सुरू करून माझी रनिंग सुरू करून मी माझा सराव केला आणि मी आज त्याच्यासाठी कंटिन्यू प्रयत्न करतो आहे. आज देखील मी पळालो आहे. त्यामध्ये तुम्ही बघितले असेल, मी काही टप्पे माझ्या जीवनातले आहे, काही टप्पे तुम्ही बघितलं असेल का आज देखील मी पळालो आहे आणि मी आता त्याच्यानंतर काही टप्पे मी जे गाठले रनिंगचे, ते टप्पे नक्कीच शेअर करतो. आणि तुम्हाला पुनश्च एकदा नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाणारे 2024ला थँक्यू. 2024 गुड बाय.